तुमच्या घरी सुद्धा जर शेवग्याची शेंगा खायला आवडत नसतील तर अशा प्रकारचं मस्त झणझणीत भरीत बनवा, सगळ्यांना आवडेल. तर शेवग्याच्या शेंगाचं भरीत बनवण्यासाठी शेवग्याची शेंगा कापून स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून थोडं पाणी घालून मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मग कुकर आपोआप थंड झाला की यामधल्या ज्या शेंगा आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या आणि याचं पाणी तुम्ही मीठ टाकून पिऊ शकता किंवा कणिक वगैरे मळायला सुद्धा वापरू शकता. शेंगा प्लेटमध्ये काढून थंड करून झाल्या की याला असं मधून थोडंसं फोडून घ्यायचं आणि चमच्याने याचा पूर्ण गर अशा प्रकारे काढून घ्यायचा. गर काढून झाला की कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालून जिरं मोहरीची फोडणी द्यायची. नंतर भरपूर असा बारीक चिरलेला कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत मीडियम फ्लेमवर परतून झाला की यामध्ये 2 ते 3 मीडियम साईजचे टोमॅटो सुद्धा बारीक कापलेले घालायचे. टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी झाकण ठेवून 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचे. नंतर यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची क्रश करून घेतली आहे फ्रेशली ती घालायची. थोडा कोथिंबीर सुद्धा घालायचा. सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घेतलं की यामध्ये हळद, मिरची पावडर चवीनुसार, धने पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा. कांदा लसूण मसाला नसेल तर स्किप करू शकता. जे आपण गर काढून ठेवला होता तो घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं. 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवरच याला छान मस्त शिजून घ्यायचं. नंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि तयार झालंय आपला शेवग्याचं भरीत. गरमागरम भात, भाकर, पोळी कशाही सोबत खाऊ शकता. नक्की